हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की मायग्रेन म्हणजेच अर्धशिशी, ज्याला आपण अर्ध डोकेदुखी असं म्हणतो, ती नक्की कशामुळे होते आणि त्यासाठी तुम्ही काय ट्रीटमेंट घेऊ शकता. तर अर्धशिशी ह्यामध्ये काय होतं की तुमच्या डोक्याची एकच बाजू म्हणजे एका साईडला दुखायला लागतं. ह्या वेदना खूप तीव्र असतात, त्यामध्ये थोडीशी धडधड जाणवते. डोकेदुखीसोबतच मळमळ किंवा उलटी आल्यासारखं होतं. त्यासोबतच जास्त आवाज किंवा जास्त उजेड हा सहन होत नाही आणि त्यामुळे सुद्धा डोकेदुखी वाढते. आता मायग्रेनचं कसं आहे की आपली जी नॉर्मल किंवा जी आपल्याला नियमित प्रमाणे होणारी जी डोकेदुखी आहे ती आणि ह्यामध्ये फरक आहे. कारण मायग्रेनची डोकेदुखी जी आहे ती काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंत टिकू शकते. आता मायग्रेनची डोकेदुखी सुरू होण्याच्या आधी एक मायग्रेन ऑरा अशी एक कंडिशन आहे. यामध्ये काय होतं तर डोकेदुखी सुरू होण्याच्या आधी डोळ्यासमोर कुठेतरी लाईट्स किंवा दिवे चमकल्यासारखं वाटणं, त्यासोबत झिगझॅगमध्ये दिसणं आणि मुंग्या आल्यासारखं वाटतात. आता मायग्रेन होण्याची काय कारण आहेत, हा कशामुळे हा त्रास होतो. तर पहिलं म्हणजे की जर मानसिक ताणतणाव खूप आहे, कामाच्या ठिकाणचा स्ट्रेस आहे, तुमची झोप जी आहे ती पुरेशी होत नाही आहे, जेवणाच्या वेळांमध्ये बदल होते किंवा एखाद्या दिवशी जेवण घेतलंच जात नाही आहे, पुरेशा प्रमाणात पाणी पिलं जात नाही आहे. आता हार्मोनल बदलांमुळे सुद्धा डोकेदुखी होते आणि हे प्रमाण महिलांमध्ये जास्त दिसून येतं की हार्मोनल इम्बॅलन्समुळे मायग्रेनचा त्रास होतो. त्यासोबतच जर तुम्ही काही प्रक्रिया केलेले मांस असेल किंवा चॉकलेट्स किंवा अल्कोहोल, कॉफी ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा मायग्रेनचा त्रास होतो. हवामानामध्ये होणारे बदल हे सगळेसुद्धा त्यासाठी ह्या कारणांमुळे होतो. तसंच बऱ्याचशा स्टडीमध्ये असं दिसून आलेलं आहे की जर फॅमिलीमध्ये किंवा एखाद्या कुटुंबामध्ये जर मायग्रेन असेल तर तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो, म्हणजे हे आनुवंशिकसुद्धा आहे. आता यासाठी तुम्ही काय ट्रीटमेंट घेऊ शकता. तर पहिलं म्हणजे की तुम्ही ह्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. आता होमिओपॅथीच का, तर होमिओपॅथी काय करते, तर होमिओपॅथी ही रुग्णाची मानसिक अवस्था, शारीरिक लक्षणं आणि तुमची जी जीवनशैली आहे ह्या सगळ्या घटकांचा वरती लक्ष केंद्रित करते आणि त्यानुसार तुम्हाला औषध दिलं जातं. होमिओपॅथी काय करते, तर होमिओपॅथी हे जे काही तुमची वारंवार डोकेदुखी आहे ती होऊ देत नाही आणि म्हणजेच तुम्हाला एक दीर्घकालीन आराम देते आणि ह्याची पुनरावृत्ती टाळते. शिवाय हे म्हणजे विदाऊट एनी साईड इफेक्ट आणि एक नैसर्गिक उपचार आहे की ज्यामध्ये तुम्हाला मायग्रेनसारख्या आजारापासून सुटका मिळू शकते. आता यामध्ये होमिओपॅथीमध्ये कुठल्या मेडिसिन्स आहेत, तर होमिओपॅथीमध्ये यासाठी बेलाडोना आहे, नक्स वोमिका आहे, ग्लोनायम आहे किंवा नायट्रम मुरा आहे. असे काही मेडिसिन्स आहेत की तुमच्या डोकेदुखीचं कारण नक्की काय आहे त्यानुसार ते तुमच्यासाठी सिलेक्ट केलं जातं. जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही जवळच्या कुठल्याही होमिओपॅथी कन्सल्टंटला भेटू शकता. थँक्यू.